नागपुरात महायुतीच्या बॅनरवरून फडणवीसांचे फोटो गायब। पंतप्रधान मोदी, अमित शहा, अजित पवारांचे फोटो, मात्र फडणवीसांचा फोटोच नाही। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 180 जागा मिळतील। काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचार सभेत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। राज्यामध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, माजी मंत्री अमित देशमुख यांनी केला दावा। प्रफुल्ल पटेल आता राष्ट्रीय नेते राहिलेले नाहीत। नाना पटोलेंची नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका। मी महाराष्ट्र दौरा करतोय, मात्र अजूनही मतदारसंघात गेलो नाही, नाना पटोले यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या बॅगांची तपासणी का नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। निवडणूक आयोगाला पंतप्रधान वगळता इतरांच्या बॅगांच्या तपासणीचे आदेश। उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका। देवेंद्र फडणवीस स्वतःला पैलवान समजतात, मात्र आमच्याकडे वस्ताद आहे। विधानसभेत अनेक डाव वापरतील, रोहित पवारांचा भाजपला थेट इशारा। उद्योगमंत्र्यांचा डांबर चोरीचा उद्योग, तुम्ही अदानीला मदत केलीत, मात्र आम्ही जनतेला करणार। चिपळूणच्या सभेतनं भास्कर जाधवांचा महायुतीवर हल्लाबोल। कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या वाढवण्याची नारायण राणेंची मागणी। फोन करत रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केल्याची माहिती। सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध होणार, राणेंचं कोकणवासियांना आश्वासन। राणेंमुळेच कोकणामध्ये धनुष्यबाण रुजला, निलेश राणे यांचा विजय, हा काळ्या दगडावरची पांढरी रेख। सिंधुदुर्गातील सभेतनं उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास। जातीपातीच्या राजकारणामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि पंकजा मुंडेंचा पराभव, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। विधानसभेला कृपया जातीवरून मतदान करू नका, धनंजय मुंडेंची मतदारांना विनंती। आदित्य ठाकरेंची माहीममध्ये शुक्रवारी होणार जाहीर सभा। महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। भावाच्या विरोधात आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात। ठाण्यामध्ये राज ठाकरेंची शुक्रवारी होणार दुसरी सभा। गावदेवी मैदानात 6 वाजता सभेचं आयोजन। अविनाश जाधव यांच्यासाठी राज ठाकरेंची दुसरी सभा। निवडणुकीमध्ये खुलेआम पैशांचं वाटप, निवडणूक आयोगाकडून टाकल्या जाणाऱ्या धाडींमध्ये काहीही अर्थ नाही। राजू शेट्टींची निवडणूक आयोगावर थेट टीका। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बॅगांची तपासणी। कराड विमानतळावर बॅगांची केली तपासणी। भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी प्रमोद सावंतांची उपस्थिती। जालन्यामध्ये अमित देशमुखांच्या हेलिकॉप्टरची तपासणी। काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून हेलिकॉप्टरची तपासणी। आदित्य ठाकरेंच्याही बॅगांची तपासणी। दापोली हेलिपॅडवर आदित्य ठाकरेंच्या बॅगांची झाली तपासणी। निवडणूक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरू। नागपूरहून कोलकात्याला जात असलेल्या इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। रायपूर विमानतळावर उतरवलं विमान। विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानं लँड करण्याची आली वेळ। नागपुरात 1,35,00,000ची रोकड जप्त। संशयित व्यक्ती रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांकडून कारवाई। पोलिसांचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।